काढायचे. आवाज वाढव. आणि प्रवचनाचा दुसरा नियम आहे, आपण बसल्यानंतर टाळी वाजवायची असते. आणि टाळी का वाजवायची या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांना. आपल्या डोक्यावर दोन तरंग असतात, एक सकारात्मक तरंग आणि दुसरा नकारात्मक तरंग. आणि नकारात्मक तरंग या ठिकाणी आपलं स्थिर झालेलं असतं. जेव्हा आपण टाळी वाजवतो तेव्हा नकारात्मक तरंग काय करतात, बाहेर उडून जातात आणि सकारात्मक तरंग त्याची जागा घेतात. मग ती बाहेर उडालेली जी नकारात्मक तरंग आहे ती कुठे जातात, तर जी टाळी वाजवत नाही त्यांच्या डोक्यात जाऊन बसतात. म्हणून टाळी वाजवणं फार आवश्यक आहे. तो नियमच आहे. आम्ही कुठेही गेलो तर आधी टाळी वाजवायला सांगतो. तर आता नका वाजवू, मी सांगेल तेव्हा वाजवा. आणि टाळीचा नियम अजून आहे, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगले फायदे आहेत. म्हणून आपल्याला आत्मिक समाधानासाठी आणि आपल्या अंतःकरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी टाळी वाजवणं आवश्यक आहे. आपण आधी भजन घेऊया. आमचे तुकोबाराय सांगतात, लागुनिया पाया विनवितो तुम्हा, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. काय म्हणतात तुकोबाराय? तुकाराम महाराज खूप मोठे आहे, पण ते आपल्या पायाला लागतात. टाळ्या वाजवा, टाळी वाजवली पाहिजे. म्हणून सर्वांनी, आता मी भजन पुढे म्हणणार, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं. आणि अतिशय वेळेमध्ये मॅडम मी, कारण वेळेचं बंधन असतं आणि नेहमी कीर्तन प्रवचनामध्ये मी वेळेचं बंधन पाळतो. तर मी पुढे भजन म्हणणार आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं. पण इको ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. काही लोक बघतायत असं, बघू नका. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. नामदेव एकनाथा निळोबाराया, नामदेव एकनाथा निळोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो या जगा. ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो या जगा. समचरण सरोजम सांद्रनीलांबुधाभं, जगन्निहित पाणी मंडनं मंडना. तरुण तुलसी माला कंधरं कंदनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, विवेकाने जाणे सुघटित समाजा, टिकविले महासिद्धांताचे हृदय रसे तत्व उकलिले. लसर भक्ती रसे तान कर कर विलासी, भागवत करू तया ताने शाखे
विमलमतीने वंदन करू. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पावले श्री गुरूंची ये मराठीच्या नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो या जगात. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी शैक्षणिक प्रवचन कृती सेवेकरिता निवडलेली ओवी संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी योगी यांचे मेरुमणी ज्ञानी यांचे शिरोमणी आणि भक्तांचे मुकुटमणी थोर पूज्यपाद श्री ज्ञानोबारायांचे असून ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये मराठी भाषेची पूर्वी वर्णन केलेली आहे. अखिल गुणनिधान करुणावरून आलय भक्तवत्सल श्रीहरी पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त आणि ज्ञानोबारायांनी महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये मराठी भाषा नेण्यासाठी वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती केली. आणि आज जी आपण मराठी भाषा आनंदाने बोलत आहोत त्यामध्ये ज्ञानोबारायांचा खूप मोठा काय आहे वाटा आहे. सज्जनो, प्रत्येकांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. प्रत्येकांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. पण आपलं अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे आपल्याला भगवंत दिसत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. तर आपलं अंतःकरण या मायामोहामध्ये मलिन झालेलं आहे आणि आपण स्वतःला खूप वेगळे समजायला लागलो आणि म्हणूनच भगवंत हृदयातील आपल्याला दिसत नाही. तर भगवंत हृदयामध्ये आहे असं अनेक संतांनी सांगितलं. स्वतः ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितले. ए रवी तरी हृदय ए रवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी आहे अमुकायसी जे बुद्धी स्फुरे हरनिशी ते वस्तुगामी तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांताशी कामू विषयावरी. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैर हमेव वेद्यो वेदांत गुरुवेद विदेव चाहं. भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे पण आपल्याला का दिसत नाही तर आपलं अंतःकरण काय आहे मलिन आहे. आणि मग मलिन झालेल्या अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठी काय करावं लागतं तर संतांचं साहित्य वाचावं लागतं. आणि संतांचं साहित्य वाचल्यानंतर आपल्या मनातील मलिनता काय होत असते दूर होत असते. तर सूर्यप्रकाश सर्वांना माहिती आहे. सूर्यप्रकाशामध्ये 7 रंग असतात पण आपल्याला सहजासहजी दिसत नाही. तर कशात बघावे लागतात विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल प्रिझम मधून बघावे लागतात. तेव्हा स्पष्ट काय होतं 7 रंग आपल्याला दिसतात किंवा इंद्रधनुष्यामध्ये आपण बघू शकतो. अगदी तसाच भगवंत कणाकणामध्ये आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. पण भगवंत आपल्याला का दिसत नाही कारण आपण तसं बघत नाही. तर जसं सूर्यप्रकाशातले 7 रंग बघायचे असेल तर प्रिझम मधून बघावे लागतात. इंद्रधनुष्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. तसं भगवंत जर जळीस्थळी आपल्याला बघायचं असेल तर संत साहित्य वाचावं लागतं. संतांचं अनुकरण करावं लागतं तेव्हा आपल्याला भगवंत दिसतं. मग आज काय झालेलं आहे सर्वांची नजर कुठे आहे चेहऱ्यावर आहे. आणि भगवंताची नजर कुठे असते माहिती तुम्हाला. आज सकाळी आपण आलो सगळेजण सगळ्यांनी आज चेहऱ्याची चांगली साफसफाई सुरू केली होती. का कारण सर्वांची नजर कुठे असते आपल्या चेहऱ्यावर असते. पण भगवंताची नजर चेहऱ्यावर नसते तर ती अंतःकरणावर असते. म्हणून अंतःकरण आपल्याला काय करावं लागतं शुद्ध करावं लागतं तेव्हा आपल्याला भगवंत दिसतात. साबणाने आपण दररोज स्नान करतो पण साबणाने शरीराची शुद्धता होते मनाची नाही होत. तुकोबाराय खूप छान सांगतात. तुकोबाराय सांगतात आपण साबणाने शरीर स्वच्छ करतो पण अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी काय करावं लागतं तर अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी आपल्याला संतांचं साहित्य काय करावं लागतं वाचावं लागतं. तर कविदास महाराज सांगतात नाय धोए क्या भया मन का मैला न जाय नाय धोए क्या भया मन का मैला न जाय मी न सका जल में रहे धोए बासन आए कबीरा धोए बासन जाय नाही निर्मळ जीव
काय करील